झी 24 तास एक पाऊल पुढे। खरं तर जे यश नरेंद्र मोदी किंवा भाजपाला मिळालेलं आहे त्याच्यामुळे अर्थातच पक्षाच्या महत्वाकांक्षा सुद्धा वाढलेल्या दिसत आहेत आणि म्हणूनच नरेंद्र मोदींनी ज्या प्रकारे कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो सरदार पटेल स्टेडियम मध्ये केलेला आहे। म्हणजे ज्या ठिकाणी क्रिकेटचे सामने होतात त्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। दुसरी गोष्ट जे भारतातील महत्त्वाचे राजकीय नेते आहेत, बिगर काँग्रेस नेते आहेत, त्याच्यामध्ये जयललिता असतील, राज ठाकरे असतील किंवा भाजपच्या इतर राज्यातील मुख्यमंत्री असतील, त्या सर्व नेत्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे आणि निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि ते त्या ठिकाणी हजर आहेत। थोडक्यात या शपथविधीच्या माध्यमातून नरेंद्र मोदी राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांशी जवळीक साधण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करत आहेत आणि आपली मैत्री कशी घट्ट होईल यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे आणि म्हणूनच अशा प्रकारे एका शानदार कार्यक्रमाद्वारे हा सगळा शपथविधीचा सोहळा पार पडताना आपल्याला दिसत आहे। खरं, एका शानदार कार्यक्रमाद्वारे शपथविधीचा सोहळा पार पडताना आपल्याला दिसत आहेत। अमित, आपण तिथे स्वतः उपस्थित आहेत आणि अर्थातच आता यानंतर सोहळ्याला कशा तऱ्हेने प्रारंभ होईल, काय काय अपेक्षित आहेत, कोणाकोणाची भाषणं देखील अपेक्षित आहेत? खरं तर भाजपचे सगळे दिग्गज नेते या ठिकाणी उपस्थित आहेत। मग लालकृष्ण सुषमा स्वराज असून दे, गोपीनाथ मुंडे असून दे, सर्व नेते उपस्थित आहेत। 11 वाजता खरं तर या कार्यक्रमाला सुरुवात होणार होती, मात्र भाजपाचा जो विजय मुहूर्त किंवा जो शुभ मुहूर्त ठरलेला आहे तो 12:39 आहे। त्याच्यामुळे 12:39 शपथविधीला सुरुवात होईल असंच म्हणावं लागेल। निश्चितच अमित, आणि आता आपण बघतो की ज्या तऱ्हेने आपण म्हणतो की राष्ट्रीय स्तरावरती देखील मैत्री वाढवण्याचा त्यांचा एक प्रकारचा प्रयत्न सुरू आहे आणि आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस तिसऱ्यांदा ही हॅट्रिक साधली आणि नरेंद्र मोदी स्वतः जेव्हा भाषण देत होते तेव्हा उपस्थित जी जनता होती ती पीएम पीएम असे देखील नारे देत होती। धन्यवाद अमित, ही माहिती दिल्याबद्दल। हे होते आमचे प्रतिनिधी अमित जोशी आपल्याला माहिती देत होते। तर आपण बघतो की रंगतदार कार्यक्रम असा आहे शपथविधी सोहळ्याचा आणि मोठ्या प्रमाणात अनेक नेते इथे उपस्थित आहेत। ही थेट दृश्य आपण बघतोय। अहमदाबादहून नरेंद्र मोदी आज चौथ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत। अनेक नेते, एनडीए शासित राज्याचे अनेक मुख्यमंत्री, भाजपचे अनेक महत्त्वाचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने या शानदार शपथविधी सोहळ्याला उपस्थित आहेत। आता बघू शकतो आपण नरेंद्र मोदी यांचं आगमन झालेलं आहे। जिनके निराले नेतृत्व एवं प्रगति विकास की प्रतिबद्धता पर विश्वास की मोहर प्रचंड जनमत से लगाकर सुषमा स्वराज अपना स्थान लेंगे। अनेक राष्ट्रीय स्तरावरील नेते आपण बघतो, अडवाणी, त्याचबरोबर नितीन गडकरी, भाजपचे अनेक मोठे नेते, राष्ट्रीय स्तरावरील नेते, कार्यकर्ते भाजपचे, मनोहर पर्रीकर हे देखील आता वसुंधरा राजे सिंधिया। झी 24 तास एक पाऊल पुढे।